सियावर रामचंद्र की जय. युद्धामध्ये जखमी झालेल्या रामचंद्रांना, हनुमानाला, जांबवानाला, लक्ष्मणाला या सगळ्यांनाच उपचाराची आवश्यकता आहे. आणि हे उपचार कसे मिळणार? तर जखमी झालेला जांबवान हनुमंताला सांगतोय की तूच आता लांब उड्डाण घेऊन हिमालयातली असलेली दिव्य संजीवनी इकडे घेऊन यावी आणि त्याच्या रसाने, त्याच्या स्पर्शाने या सगळ्या वानरवीरांना पुन्हा टवटवीत करता येऊ शकेल. अगदी लवकरात लवकर टवटवीत करता येऊ शकेल अशी ही संजीवनी आहे. ते म्हणाले, ओळखायची कशी? तर ती दिव्य प्रकाशाने चमकत असते. त्या प्रकाशाला तू ओळखशील आणि घेऊन ये इकडं. आता ही जी कथा आहे त्या जांबवानानं सांगितलेली, या कथेमध्ये आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे बिभीषण सांगतोय, अशा स्वरूपाच्या युद्धात जखमी झालेल्या सैन्यावर उपचार करून त्वरित बरं करण्याची क्षमता लंकेतल्या एका वैद्याकडे आहे. मग हनुमान परत लंकेत जातात. त्या वैद्याच्या घरातून वैद्याला उचलून घेऊन येतात. वैद्य तपासतो आणि हीच बुटी सांगतो. अशा वेगवेगळ्या कथा आहेत. इथे रामायणातल्या मूळ कथेमध्ये जांबवानाने थेट बुटी सांगितली आहे, तर तिकडून वैद्याने आणून सांगितली आहे, अशी पण एक कथा आहे. असो, जी कथा असेल ती असो, आपण सगळ्या कथा भक्तीने श्रवण कराव्यात. वेगवेगळ्या कथा का सांगितल्या असे प्रश्न विचारू नयेत. कारण कोणी का असेना औषध सांगितलंय हे महत्त्वाचं आहे. वैद्याने काही वेगळा सल्ला दिला नव्हता किंवा जांबवानानं काही वेगळा सल्ला दिलेला नव्हता. बुटी तीच आहे. ती बुटी हिमालयातच आहे, ती पर्वतावरच आहे. त्यामुळं कथा ही वेगवेगळ्या स्वरूपात आली असली तरीही हनुमानाला तिकडे जायचं आहे आणि बुटी आणायची, एवढं नक्की. बरं, हनुमानाने आता पुन्हा उड्डाण घेतलं आहे आणि निघाला आहे हिमालयातल्या पर्वत शिखरावरून ती बुटी आणण्यासाठी. याच्यामध्ये काही कथा घडत आहेत ज्याचा उल्लेख काही रामायणांच्यामध्ये येतो आणि काही रामायणांच्यामध्ये येत नाही. अर्थात ज्या भागात ही कथा घडली आहे त्या भागातल्या रामायणांच्या रूपांतरामध्ये किंवा तिथल्या लेखकांच्यामध्ये, तिथल्या कल्पनांच्यामध्ये ही असू शकते. एक कथा आहे कालनेमीची. हनुमानाने रामकार्यासाठी उड्डाण घ्यावं आणि त्यात अडचण यावी हे स्वाभाविक आहे. ऋषीचं रूप घेऊन कालनेमी हनुमानाच्या रस्त्यामध्ये आहे आणि तो अडवून हनुमानाचा कालापव्यय करण्याचा प्रयत्न करतोय. पण या कालनेमीची खरी ओळख हनुमानाला स्नानाला गेल्यावर कळते आणि हनुमान त्या कालनेमीचा बंदोबस्त करून पुन्हा उड्डाण घेतात, अशी ती कथा आहे. त्यामुळे या कथेजवळ मी फारसा रेंगाळत नाही यासाठी की ती वेगवेगळ्या भाषांच्या कथांमध्ये आलेली ती कथा आहे. आणि हनुमान परत उड्डाण घेतात आणि थेट हिमालयापर्यंत जाऊन पोहोचतात. आता ती दिव्य औषधी बुटी, तिची ओळखच हनुमानाला कळत नाही. कोणी माणूस आल्यावर तो तोडून घेतो हे लक्षात आल्यावर काही वनस्पती लाजाळूसारख्या स्पर्श केला की स्वतःला मिटून घेतात, त्या स्वतःला मिटून घेत असतात. तशी ही वनस्पतीसुद्धा स्वतःला अदृश्य करते, आपल्या गुणांना अदृश्य करते. हनुमानाला कळतच नाही की कोणती बुटी घ्यायची आहे. तो विचारतोय, हे वनदेवते, हे संजीवनी, माझ्या प्रभूंना मला बरं करायचं आहे, कृपया आपण आपली ओळख द्यावी, मी तुम्हाला घेऊन जाईल. नाही होत आहे, कळत नाही. हनुमान विचार करतोय, या भानगडीत आपण पडलो शोधण्याच्या, ओळख पटविण्याच्या, तर गडबड होईल ना. मग ते म्हणलं, तुम्ही असं ऐकणार दिसत नाही आहे, तुम्हाला इथून पूर्णच काढून नेलं पाहिजे. हनुमान आहे ते. हनुमानाचं असंच असतं बघा. म्हणजे कोणताही शक्तिशाली माणूस जेव्हा आपली गोष्ट समोरच्याला पटत नाही तेव्हा बळाचा वापर करतो. बरं, बळसुद्धा हनुमान एकटे आहेत जे नुसता बळाचा वापर करत नाहीत, ते बुद्धिमतां वरिष्ठम आहेत. मनोजवम मारुततुल्य वेगम असं पण आहे. आणि बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमतांच्या मधले ते वरिष्ठ आहेत.
विद्यावान आहेत, नुसते विद्वान नाही आहेत, विद्यावान आहेत. आणि या बुद्धिमतां वरिष्ठ असलेल्या हनुमानाने विचार केला आहे, म्हणले हे जर तोडून न्यावं, रस्त्यात नीपर्यंत सुकलं तर अडचणच की. रस निघायचा नाही, तो रस पाचता यायचा नाही, मग हे सुकलंही नाही पाहिजे, नेता आलं पाहिजे. काय करायचं, म्हणजे ज्या शिखरावर हे आलंय ना ते शिखरच काढून न्या. याला म्हणतात बुद्धिमतां वरिष्ठम, याला म्हणतात शक्तिशाली. घातला डोंगराच्या खाली खात आणि घेतला डोंगरच उपसून. ते म्हणले असं नाही ना, ज्याला कळतंय त्याला तर कळलं ना, म्हणजे तिथे खल करत बसते नाही तर. म्हणजे आपल्याकडे बघा असंच होतं आपल्याकडे. हनुमान काय संदेश देतात नीट बघा बरं का. म्हणजे रामायण उगाच ऐकायचं नसतं, जे सांगतो ना मी नेहमी. हनुमानाने काय विचार केला असता, अरे ही बुटी नेमकी कोणती, मग मी फोटो काढतो व्हॉट्सअपवर टाकतो, मग तिकडच्याला विचारतो हीच आहे का, मग ते मला म्हणतील हे नाही ते आहे, मग ते रंग नीट नाही आलं तर काय करणार, डाव्या बाजूची की उजव्या बाजूची, त्यांनी कोणती डावी बाजू, ते डकणं असेल तर काय करा, असे अनेक प्रश्न आहेत ना. किंवा हीच असू शकते, माहीत आहे ना मला हेच असू शकतं, दुसरं काहीच असू शकत नाही, असा आपला तर्कही लावला नाही. ज्या विषयात ज्ञान नाही त्या विषयात तर्क लावून फेरी मारण्यात अर्थ नाही. मग आपली बुद्धी चालवायची नाही. जिथे आपल्याला कळत नाही, 10 वनस्पती उपसून घेऊन जा की करू शकले असते की नाही, 10 नाही म्हणले असते तर प्रश्न ना मोठा. समजा 10 प्रकारच्या वनस्पतीत 10च्या 10 उपसून घेऊन गेलो आपण आणि सांगितलं अरे नाहीत रे या 10, बरं त्या उपसून नव्हत्या आणायच्या, त्या ओल्या आल्या पाहिजेत असं म्हणलं असता वैद्य तर. आपली बुद्धी आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणी चालवायची नाही. श्रद्धा असले तिथे श्रद्धाच ठेवायची. आपल्याला खूप माहीत असतो, म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला माहिती आहे म्हणून, पण आपलं ज्ञान शून्य असतं. राष्ट्र, राजा, ईश्वर या विषयात कधीही आपल्या मनाचा शहाणपणा दाखवायचा नसतो. तिथे जे निश्चित आहे, निहित आहे आणि जे केल्यानं हित आहे असं आधीच्या लोकांनी सांगून ठेवलंय, ज्ञानी लोकांनी सांगून ठेवलंय, तिथेच. आमचे गुरुजी विवेक गडसाचे नेहमी सांगतात, पत्रकार नेहमी अश्रद्ध होण्याचा धोका असतो. आता पत्रकार का अश्रद्ध होण्याचा धोका असतो, तर पत्रकार असतो चिकित्सक. हे योग्य आहे का, हे असंच का घडलं असावं, तसंच का घडलं असावं असे प्रश्न विचारत राहतो. म्हणजे अगदी आजच्या विमान अपघातात सुद्धा पायलटच का बदलला होता, स्फोटच झाला का, कायच झालं असं म्हणणारे आपल्या नेत्याला त्रास देतात हे लक्षातच येत नाही. भक्ती, श्रद्धा, विश्वास हनुमंताच्या सारखा असला पाहिजे. हनुमंतांनी पर्वताच्या खाली हात घेतला पर्वत उपसून आणि निघालेत परत एकदा लंकेच्या दिशेनं. वेगाने जायचंय, वेगाने पोचायचंय. हनुमान पोचल्याची कथा रामायणात आहे, पण मध्ये एक अजून कथा घडते. ती कथा काय आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार.